नमस्कार मंडळी, मी प्रतिभा संदीप लगड. आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे. थंडी आलेली आहे आणि थंडीमध्ये शरीराची काळजी कशी घ्यायची, शरीराची काळजी का घ्यावी लागते, कारण की वातावरण खूप थंड असतं. थंडीमध्ये बऱ्याच महिलांचे हाडं दुखत असतात, कारण डिलिव्हरीच्या वेळेस त्यांची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यामुळे त्यामुळे त्यांचं शरीराची खूप झीज होते आणि असं म्हणतात की बाईचा हा नवीन जन्म असतो, कारण हार्मोनल इनबॅलन्स होतात. ते बॅलन्स राहण्यासाठी किंवा हाडांची जी झीज होते ती झीज भरून निघण्यासाठी खारका खोबरा किंवा मेथ्यांचे लाडू कशा पद्धतीने बनवायचे ते मी आज तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. जी ऊर्जा मिळायला पाहिजे शरीराची झीज भरून निघण्यासाठी, रोज आपण एक मेथीचा लाडू खाल्ला, घरातल्या कुटुंबाला देखील दिला, तर तो खूप पौष्टिक, सात्विक आणि त्यात भरपूर गुणधर्म असतात. तर मेथीच्या लाडूमध्ये कोणते कोणते साहित्य वापरतो, मी वापरणार आहेत ते मी अगोदर तुम्हाला दाखवून देते. तर सर्वात प्रथम मी काळ्या खारका आणलेल्या आहेत. त्या 120 रुपये किलोनी घेतल्या होत्या मी, आणि ह्या आहेत पिवळ्या खारका. ह्या काळ्या खारकांपेक्षा महाग असतात, गुणकारी पौष्टिक असतात. आणि त्यानंतर अर्धा किलो खोबरं, 1 किलो गूळ, आणि हे 250 ग्रॅम हा मखाणा आहेत, तो सुद्धा फायबरयुक्त असतो. आणि त्यानंतर हे बघा, हा डिंक आहेत 50 ग्रॅम मी घेणार आहेत. आणि हे आहेत अक्रोड, हे देखील 50 ग्रॅम आहेत. जे ड्रायफ्रूट्स आहेत ते 50 ग्रॅम आहेत. काजू, मेथ्या 50 ग्रॅम, बदाम घरात होते, आणि ही खसखस आहे ती देखील 50 ग्रॅम आहेत. आणि त्यानंतर अंजीर आहेत, पण हे मी टाकलं नाहीत. आणि त्यानंतर ही आहेत आळीव, ती देखील 50 ग्रॅम आहेत. आणि हे आहेत पिस्ता आहेत, तो खारट असतो पण मी टाकलात. आणि हे आहेत गोडंबी, हे देखील 50 ग्रॅम. तर सर्व साहित्य हे योग्य प्रमाणात आहेत, 50-50 ग्रॅम. आणि त्यानंतर ही दगडू तेलेचा इथला लाडूचा मसाला आहेत, तो देखील मी यात टाकणार आहेत. तर चला सुरुवात करूया. सर्वात प्रथम पहिल्या दिवशी किराणा आणल्यावर दुसऱ्या दिवशी खारका फोडल्या मी, कारण ह्या गोष्टीला खूप वेळ लागतो आणि एका दिवसात कधीच माझे डिंकाचे लाडू होत नाही. कारण घरातलं हे आवरायचं, त्या खारका खोबरांना ऊन दाखवायचं, त्यानंतर त्यांना मुंग्या लागतात, त्यामुळे सारखं बघावं जावं लागतं. तर थोड्या वेळ मी ऊन दाखवलं. फोडून घेतल्यानंतर त्याच्या बिया काढून घ्यायच्या, आणि बिया काढून जर घेतल्या तर 1 किलो खारकाचं वजन हे 100-200 ग्रॅम हे कमीच भरतं. त्यामुळे माझी मम्मी म्हणत होती की तू फोडलेला खारका आणला तर तुझा वेळही वाचेल. तर असो. त्यानंतर एका साईडला माझे मिस्टर खारका फोडत होते आणि मी खोबऱ्याचे काप करत होते. तर त्यांचं असं म्हणणं होतं की मला दाखवू नको, तुला काय करायचं ते कर. पण आता डिंकाचे, मेथीचे इतके पौष्टिक लाडू आहेत, ते दाखवायचं नाही असं कसं होईल. खोबरं नेहमी काळ्या पाटीचं घ्यावं, म्हणजे ते चांगलं असतात. आणि त्यानंतर खारका देखील ह्या काळ्या घ्यावा. पिवळ्या खारका देखील काळ्या खारकांपेक्षा चांगल्या असतात, त्यामुळं मी त्या अर्धाच किलो यात टाकणार आहेत. किंवा माझं दळून खोबरं आणि खारकाच नुसतं 1.25 किलो झालं होतं. तर बघा, तुमची इच्छा. तुम्हाला जर अर्धा किलो काळ्या खारका, अर्धा किलो पिवळ्या खारका घेतलं ना तरी चालतं. काही महिला याचं प्रमाण सारखं घेतात, खोबऱ्याचं आणि खारकांचं. पण मी खारका 1 किलो, त्यामागे अर्धा किलो खोबरं हे नेहमी घेत असते, कारण खोबरं देखील चांगलं असतं शरीराला. पण मग जर खोबरं सारखं घेतलं तर संपूर्ण चव ही खोबऱ्याचीच येते. खोबरं तर आपण नेहमी खातोच, तर ज्याची त्याची आवड आहेत. तर असो. तर हे आता आहे उडदाची डाळ. चहाचा 1 कप जो आहेत, जवळजवळ 50 ग्रॅम अंदाजे
सर्व ज्या बाकीच्या वस्तू आहेत त्या मी 50च ग्रॅम घेतलेल्या आहेत. तर ही उडदाची सफेद डाळ आहेत, ती धुता येत नाही, त्यामुळे मी ती स्वच्छ कपड्याने पुसून घेतली. आणि त्यानंतर हे बघा, ते खोबरंला ऊन दाखवल्यानंतर संध्याकाळी मी खोबरं आणि खारीक कमी गॅसवर चांगलं भाजून घेतलं आहे. म्हणजे सोमट म्हणतात त्याला, जास्त काळं करायचं नाही आहेत आणि बिना तेलाचं भाजून घ्यायचं आहेत. म्हणजे जी गिरणीमध्ये आपण दळून आणतो ना, तर वातावरण आत्ता सध्या पावसाचं होतं किंवा आबूट भरून आलेलं होतं, ढगाळ वातावरण होतं. त्यामुळे काय झालं की गिरणीवाले सहसा ओरडतात, तुमचे खारका नरम आहेत आणि त्या दळल्या जाणार नाही. त्या कमी गॅसवर असं भाजून घ्यायचं आहेत. म्हणजे गिरणीमध्ये देखील दळण्यासाठी त्यांची गिरण खराब होत नाही किंवा त्यांना त्रास होत नाही. हे आपण जर घरी दळलं तर आपल्या मिक्सरची पात्यांची पूर्ण वाट लागून जाईल. त्यामुळे काही बायका खोबरं किसून घेतात आणि घरी दळतात, पण मिक्सर हे खराबच होतं. त्यामुळे ते जास्त रिस्क घ्यायची नाहीत. काही ठिकाणी 30 रुपये किलो आहेत दळण्याचे, काही ठिकाणी 20 रुपये आहेत. तर ही आहे उडदाची डाळ. ती देखील तुम्ही बघितलं असेल. चहाचा 1 कप अंदाजे 50 ग्रॅम किंवा 60 ग्रॅम असेल. तर हे बघा, गहू देखील मी तेवढाच कप घेतला आहे आणि तो सुद्धा पुसून घेतलात आणि कमी गॅसवर बिना तुपाचा भाजून घेतलात. आणि त्याला अशी तडतड की वाजायला लागले की गॅस बंद करायचा आणि ते गहू काढून घ्यायचे. 1 किलो खोबऱ्यामागे 1 किलो गहू टाकतात, ज्याची त्याची इच्छा आहे. तर मी काहीतरी नावाला टाकले, कारण गिरणीतल्या मावशी म्हटल्या होत्या की खोबऱ्याला तेल सुटतं, त्यामुळे ते दळलं जात नाही, म्हणून तू येताना सोबत गहू घेऊन ये थोडे. तर त्यासाठी ही महत्त्वाची टीप आहे. आणि गहू भाजून झाल्यानंतर मी पहिल्यांदाच मेथीच्या लाडूमध्ये मखाणे टाकले आहेत. मी मागच्या वर्षीपर्यंत नव्हते टाकत, कारण नवीन काहीतरी ट्राय केलं. म्हटलं चला, हे देखील 250 ग्रॅम आहे. तुम्ही बघितलं असेल, 300 रुपयाला आहेत. महाग असतात मखाण्यांचे आणि त्याचे फायदे देखील भरपूर आहेत. फायबरयुक्त असे मखाणे. मखाण्यात असलेल्या कॅल्शियममुळे हाडं मजबूत होतात आणि फायबरमुळे शरीराला ऊर्जा मिळते. रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित राहते आणि त्यामुळे मधुमेह सारखा आजार आटोक्यात येतो. आणि भरपूर असे फायदे आहेत. त्यांनी ऊर्जा मिळते आणि जे शरीरातील टॉक्सिन्स आहेत ते बाहेर टाकण्याचं काम ह्या मखाण्यामुळे होते आणि शरीराला पोटाचे विकार दूर होतात. अगोदर जेवढं दळायचं होतं बाहेर गिरणीमध्ये, मी तेवढं वस्तू भाजून घेतल्या आणि वेगवेगळ्या नेल्या. तर त्या गिरणीमध्ये घरघंटी आहेत. त्यामध्ये खारका खोबरं, उडदाची डाळ आणि 1 कप गहू, 1 कप उडदाची डाळ आणि हे जे मखाणे आहेत ते देखील मी एकत्र गिरणीमधून दळून आणले. त्यांना सांगितलं की रव्याप्रमाणे असं दळून द्या. काही महिला आता मी बघते बरंच यूट्यूबवर किंवा आजूबाजूला खोबरं किंवा ह्या मेथीचे हे जे लाडू आहेत ते जाडसर, जाडे भरडे, काजू बदाम असे दिसणारे, जाडे जाडे, दातात लागणारे असे पाहिजे असतात. पण आम्हाला तसं आवडत नाही. ज्याची त्याची इच्छा आहे, ज्याची त्याची आवड आहे. आम्हाला एकदम सर्व वस्तू ह्या एकदम बारीक मी दळून टाकल्या आहेत. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की हे सर्व दळून आणल्यानंतर मी ते परत भाजून घेतलं आहेत. आणि हे बघा, तुमच्यासमोरच ही जी मेथी आहे ती देखील 1 कप अंदाजे कोमट कढईमध्ये भाजून घेतली अगोदर. आणि त्यानंतर त्याची बारीक पावडर करून घेतली मिक्सरमध्ये. आणि ती पावडर एका वाटीमध्ये तूप गरम करून त्या तुपात 2 दिवस मी भिजत ठेवली होती. त्यामुळे मेथीचा कडूपणा हा लाडूमध्ये उतरत नाही. काही महिला दुधात देखील भिजवतात. आणि त्यानंतर गूळ किसण्यासाठी घेतला. तर 1 किलोच्या खारका होत्या आणि अर्धा किलो खोबरं हे प्रमाण असल्यावर त्यासाठी 1 किलो गूळ घ्यायचा. जर कोणाला जास्त गोड आवडत असेल, 1 किलोला वरती आतपाव किंवा पाव किलो गूळ घ्यायचा. म्हणजे
काही महिला साखरेचा देखील वापर करतात. तर काहींना खूप गोड आवडतात आणि काहींना गोड आवडत नाही. तर आपल्या इच्छेनुसार आपण गूळ मेथीच्या लाडूमध्ये वापरू शकतात. आणि त्यानंतर आता गूळ किसल्यानंतर मी जे ड्रायफ्रूट्स आहेत ते भाजायला घेणार आहेत आणि त्याची देखील मिक्सरमध्ये घरच्या घरी बारीक पावडर करणार आहेत. तर हे आहे गोडंबी. हे कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला उपलब्ध सहज मिळतं. तर हे देखील मी 50 ग्रॅम घेतले आहेत आणि ते कमी गॅसवर भाजून घेतले आहे आधी कोमट आणि नंतर त्याची मिक्सरमध्ये पावडर करून घेणार आहेत. आणि त्यानंतर लगेच मी गोडंबी ही उष्णतावर्धक असते. गोडंबी ही दुधासोबत खाल्ली तरीही चालते, परंतु थंडीमध्ये गोडंबी ही चांगली असते. तर ती शरीराचा अशक्तपणा दूर करते, परंतु उन्हाळ्यात तिचा वापर टाळावा. आणि त्यानंतर आहेत अळीव. अळीवचे देखील खूप सारे फायदे आहेत. अळीवसुद्धा खूप शरीराला ऊर्जा देते. ते रक्ताचे प्रमाण वाढवते शरीरातील. त्यानंतर त्यात अळीवमध्ये आयर्न आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला देखील त्याचा उपयोग खूप फायदेशीर असतो. अळीवची आपण खीर देखील बनवू शकतो. आणि त्याचप्रमाणे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील वाढण्यास मदत होते. आणि त्यानंतर आहेत खसखस. तर खसखस याचे फायदे देखील तुम्हाला सर्वांना माहीतच आहेत. ते देखील त्यात देखील कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम इत्यादी पोषक तत्व असतात. तर आपण खसखस ही किंवा अळीव याची दूध टाकून खीर देखील आपण कधीतरी करू शकतो. आणि खसखस देखील कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे. ती तडतडली की एका वेगळ्या ताटामध्ये काढून घ्यायची आहेत. हे सर्व आपल्याला वेगवेगळं का भाजायचं आहे, तर त्याची जी क्वांटिटी किंवा त्याचं जे आकार आहे तो वेगवेगळा आहे. त्यामुळे जळण्याची शक्यता असते. त्यामुळे खसखस ही बारीक असते रव्याप्रमाणे, त्यामुळे ती वेगळी भाजून घ्यायची. नंतर भाजल्यानंतर एकत्र केली तरी चालते, कारण ती आपल्याला एकत्रच दळायची आहे नंतर. पण भाजताना वेगवेगळं भाजून घ्यायचं. आणि कधीकधी घरात जर अगोदर हे ड्रायफ्रूट्स असेल तर ते ह्या वातावरणामुळे उबट पडतात. त्यामुळे ते थोडंसं भाजून घेतलं की त्याचा उबट असा वास येत नाही किंवा कुरकुरीत लागतात. त्यामुळे हे बघा, माझं ते जे पीठ मळण्याचं जे एक टोकरी आहेत घमीला, त्यात मी खारका खोबरं गिरणीतून दळून आणलं आणि हे सर्व जे ड्रायफ्रूट्स आहेत ते एकत्र दळून त्यामध्ये मिक्स केले. आता त्यानंतर काजू, बदाम आणि अक्रोड हे सोबतच रोस्ट करून घेतले. फक्त गॅस बंद केलेला आहेत. आणि तोपर्यंत मी इथे अळीव आणि गोडंबी बारीक वाटून पेस्ट म्हणजे बारीक पावडर बनवून घेणार आहेत. आणि त्यानंतर काजू बदाम देखील मी थोडं थोडं करून बारीक पावडर बनवणार आहेत. कारण काय होतं की आपण हे जे गिरणीत ड्रायफ्रूट्स देऊ शकत नाही, कारण गिरणीमध्ये दळल्यानंतर भरपूर त्याची खाली सांडलवंड होऊन जाते, नुकसान होते. तर आणि ड्रायफ्रूट्स थोडेच असतात, त्यामुळे ते घरी आपण वाटू शकतो व्यवस्थित आपल्या पद्धतीने. कुणाला जाड आवडतं, कुणाला बारीक आवडतं. तर लहान मुलं कशी असतात की माझ्या मुलाला गूळ हा प्रकारच आवडत नाही आणि लाडूमध्ये गूळ टाकला हे त्यांना माहीतच नसतं. त्यामुळे काही गोष्टी ह्या नकळत करायच्या असतात. तूप आणि गूळ हा प्रकार आमच्या घरात आवडत नाही. तर असो, आता हे सर्व एका टोकरीमध्ये मी काढून घेते आहेत. आणि त्यानंतर आहे पिस्ते. 50 ग्रॅम 200 रुपयाचा पिस्ता आहेत. तो ॲक्च्युली शेंगदाण्यांसारखा खारा असतो आणि खाण्यासाठी छान असतो, परंतु मला एक ताई बोलल्या होत्या की लाडूमध्ये नको टाकू, तो खारा असतो, परंतु मी तर हे आहे तीळ. त्याचं देखील प्रमाण 1 चहाचा कप होता आणि ते देखील मी भाजून घेतले.
आणि त्याची पावडर तयार करून घेतली. आणि त्यानंतर आहे आता डिंक. डिंक हा बाभळीचा अतिशय उत्तम आणि गुणकारी असतो. सहसा जास्त करून बाभळीचाच डिंक मार्केटमध्ये तुम्ही घ्यायचा आहे. उपलब्ध असेल तर, नाही तर कोणताही चालेल. तर तो असा तेलात फुगतो पॉपकॉर्नप्रमाणे आणि तो थंड झाला की मिक्सरमधून त्याची बारीक पावडर करून घ्यायची. त्याला असा ओलावा सुटतो. तर तो देखील मी सगळ्यात शेवटी डिंक तळून घेतला आणि बारीक केला. आता सर्व साहित्य तयार आहे. त्या कढईत पुरेल इतकं सारण घेऊन आपल्याला शक्य होईल असं पद्धतशीर हलवता येईल, भाजता येईल तितकं घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं आहे, सोनेरी किंचित. कारण हे सारण कढई जर पातळ असेल तर तुपामुळं खाली लागण्याची शक्यता असते. त्यामुळे कंटिन्यू त्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि खूप मोठी टोकरी भरून होती, त्याला खूप वेळ लागला. तर मी तुम्हाला ते पटकन दाखवून देते आणि व्हिडिओकडे पुढे वळते. तर सर्व सारण भाजून झाल्यानंतर मी ज्या मोठ्या टोकरीमध्ये किंवा पातेल्यात गूळ किसून घेतलेला होता तो गूळ पातेल्यात कमी गॅसवर वितळून घ्यायचा आहे. त्यामध्ये जेवढं उरलेलं तूप आहे ते सर्व टाकून द्यायचं आहे किंवा थोडं बाजूला पाव किलो तूप ठेवलं तरी चालतं. कारण नंतर थंडीमुळे जर आपण तूप वापरलं तर ते सारण थिजण्याची शक्यता असते आणि लाडू हे वळतच नाही. त्यामुळे पुन्हा यात खूप मेहनत असते. पुन्हा आपल्याला ते सारण गरम करून एक बॅचनुसार गरम करायचं आणि लाडू बांधायचे. परत दुसरी बॅच घ्यायची, ते सारण गरम करायचं आणि लाडू बांधायचे. तर अशा पद्धतीने लाडूला मला खूप वेळ लागला. हा आहे डिंक. बघा त्याचं आपोआप त्याला कसं पाणी सुटलं आहे. मिक्सरमध्ये नुसता वाटून घेतला, परंतु असा झाला तो बारीक वाटल्यानंतर. तेलामुळं झाला असेल कदाचित, तुपामुळं तळल्यामुळे. आणि तो ह्या सारणामध्ये जे सारण होतं गुळ आणि तुपाचं पाक होता त्यामध्ये ते सारण ओतलं आणि त्यात सगळ्यात शेवटी डिंक आणि त्यानंतर भिजवलेल्या मेथ्यांची पेस्ट टाकून ते सारण मी एका बाजूला कढईत भाजते आहे आणि ते भाजल्यानंतर या ॲल्युमिनियमच्या पातेल्यात ओतते आहे आणि ते सारखं हलवत राहावं लागतं खालीवर. कारण थंडीमुळे गूळ पुन्हा थिजून जातो आणि मग चांगलं एकजीव झालं की लाडू बांधायला सुरुवात करायची. आपल्याला जर वाटत असेल की आपल्या घरात तूप आवडत नसेल आणि लाडू सारखे थिजताय तर तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल देखील वापरू शकतात. तर मी अशा पद्धतीने सगळ्यात शेवटी तूप बाजूला हे ठेवायचंच. कारण कसं की जर कमी झालं तर आपल्याला जर अंदाज समजला नाही तर खूप तेलकट तुपकट होण्यापेक्षा जे सारण आहेत ते थोडा पोहे खायचा 1 चमचा आहेत, एक चमचा घेऊन सारण भाजून घ्यायचं आहे. आणि जर तूप कमी वाटलं तर पुन्हा गरम करून आपण त्या सारणामध्ये टाकू शकतो. 1.5-2 किलो लाडूला 3 पावशर तूप हे लागतं. तर मंडळी, तुम्हाला कसे वाटले हे मेथीचे लाडू? तर मंडळी, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा ब्लॉग इथंच संपवते. पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांचे मी मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद.